ತಾನ್ವೀಚ ಅಮಾವಾಸ ಏಯೋನ ಭೀಮನ ಅಮಾವಾಸ ನೈತ್ರ ದೀಪಸ್ತಂಭ ಪೂಜಾ ತಸಂನೊಣೈ सांगतात येयो वराडोयनाथ पोरियोन आमाल्योन चोक्कोट गेंडा चोक्कोट दल्लायोन आमाल्यो अमंजाम तसमनो सांगू नवसिंगू कराम वराड जालतनी योन तंचे दल्लायोन नीट दीर्घायुषा साम तनी योन नीट दीर्घ सुमंगली सामनो नवसिंगू कराम ते टान्वीच अमावासा पूजा ये यो पार्वती परमेश्वरा पटालिंग करिया नैत्र ये माद्री योन माती इंत योन ये माद्री एक स्तंभ म्हणजे योन काय एक पिल्लर माद्री म्हणून टिंगांतका ते माद्री दोन एक योन शिवा एक योन पार्वती तसमनो आमी योन मणिंगोन ते योन आमी माती इंत ते धरून ठेवून ते एला योन आमी पूजा कराम आमी करून टेंगिटलाय नोका आता माती इंत पार्वती परमेश्वर तला योन वेर योन एवढ पटीसेन चुना लावोन हळेद कुंकु लावोंडकोन मौन ये दोरा योन हळ्कोंड मी बांधो योन वेर यो वावले पांत ते यो केस कराम मंजीन दोरा काडिंगोन ते योन हळेद पानी इंत नीट बिजिंगोन ते योन 7 times योन फोल्ड करिंगाम 7 दा पिरिंगोन एक दोरामनो करिंगोन तेयांत तुडक योन टिकाण मध्य मध्य सोडोन 9 knots योन गालिंगाम मध्य योन तुडकामी धरून हळुकोंड काडून ठेवलाय नोका ते बांधून ते योन तसच पार्वती परमेश्वरावर वाविंगाम ताजे नंतर ये पूजा योन पायलांत मंजीन हळेद कुंकु गजवस्त्र पूल गालिंगोन नैवेद्य करुंडकोन मौन आमी योन अर्चना कराम ये पूजा करुंडकोन अन्वीच अमावासा पूजा करुंडकोन करले तन्ने योन हाथी योन दोरा बांधिंगाम ते दोरा योन केस करनवनु मी सांगते तेज मादरी योन दोरा काडिंगोन हळेदांत योन नीट बिजिंगोन 7 दा योन ते योन पीर 7 पीर पिरिंगो एक दोरामनो नीट करिंगाम तेयांत ये पटीस 4 गांट ये पटीस 4 गांट गाल्टकोन मध्य योन पूल टिवून ते मिल्लास्क एक गांट गाल्टको ते योन हाथी योन बांधिंगाम नुस्त बांधिंग तान एक पाट घालून ते पूजा करलतने टान्वीच अमावासा पूजा करलतने बसून तनाल योन हळेद कुंकु देऊन पायांत जावळगी लावून ताजे मावन हाथी विडाजपान सुपारी पूल केळ मावन दक्षिणा देऊन टकून ताजे मावनच ते योन हाथी योन ते योन ते दोरा योन बांधाम ते पूजा करलतने योन तंचे दल्लाय बांधिया नहीं तंचे मायकी नहीं तंचे सासुकी बांधिया दो एन मारी ನಾವು ಗಾಂಟ ಗಾಲಿಂಗಾಮ ते पडीस 4 ये पडीस 4 मध्य मात्र पूलट येऊन ते मिलिवलासके एक गांट गालिंगाम ते येऊन एकदा देवावर वाविंगून मावनच हाथी येऊन बांधिंगाम देवाल नमस्कार करिंगल्त्र तवड़चे ये पूजा उंगल वराड जालतने येऊन शास्त्रोत्तक तनी येऊन दल्लाल नमस्कार करिंगाम सायंकालीच वेळेन एवढ दिवा लावून टिवल्त्र चोकोट ಎಲ್ಲಮ್ನೂ ಈಗ ಗಾಣ ಹಾಡು ಆಯ ಈ ಸಾಂಗು ಈ पूजा करत उदंड चकोट ಎಲ್ಲಮ್ನೂ ಈಗ काणी आय ते येऊन काय म्हणजे एक दल्ला बायला येऊन असतात तनाला येऊन वराडात वयाला एक पोरी असते तिला येऊन बलिंजायला विना तसं म्हणा करता काशी यात्राला तनी जाममनु निघत होते त्यांच्या भावाकडे येऊन तनी सोंटकून उंगले उदंड दिवस जाला काय नी आले नाही तर तसं म्हणून सांगून त्यांच्या ते पोरीच्या मामाला एकाच्या येऊन एका चिंता हे पोरीला मी काय करणार तसं म्हणून सांगून त्यांनी येऊन योजना करत होते ते वेळाला येऊन एक राजाच्या लोंकाला येऊन वराड करून ठेवाम तसं म्हणून सांगून एक ये आलं ते राजाचं लोंक येऊन लहान वयांत पाप काही ये होऊन त्यांनी येऊन नाही तर गेले ते पोराला येऊन वराड करून ठेवाम तसं म्हणून राजा पाहत होते लास्ट याला पुढं वराड करून ठेवून टाकून नंतर कराम ते वेळाला येऊन तंडे येऊन सोनं हेगी देतो जालत्र येऊन ये मारी पोराला वराड करिंगाम म्हणून एक निर्बंध राजा येऊन ठेवले ये पोरीच्या मामा येऊन रुपये करता आशा बघून ते वेळाला येऊन तनाल तसं येऊन ते पोरीला वराड करून देऊन टाकले तिनं त्यांचे बाप मा येऊन ये
टाणवीच अमावासा पूजा करल ते येऊन अटिंग ते येऊन मणिंगून तिने येऊन पार्वती परमेश्वराला मनसार्ग येऊन नवसिंगून तत्ते येऊन वाचते ते वेळाला पार्वती परमेश्वर येऊन मनुष्य स्वरूपांत येऊन तंचे दल्लाल मीटू तिजेकडे देले दीर्घ सुमंगली भावमनु आशीर्वाद करल तमला तिने येऊन जन्मपुर येऊन नीट सवाष्णेपणानं नीट होती तनी दोघने संतोषान होते ते चेजमाग असाच्या येऊन गाणी सांगून गाणी येऊन वाचून ये दीपस्तंभ पूजा टाणवीच अमावासा गेंडन पूजा एवढदनेन एवढ वर्षेन सोडनाथ करल्द्र उदंड चोकोट